सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे, पाठातला आहे, सगळ्यांच्या नित्य वचनातला हा अभंग आहे. श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, हे बोलत असताना ज्ञानोबा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली जी अनुभूती आहे त्या अनुभूतीचा विचारच या अभंगातून व्यक्त करतायत असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्ञानोबा स्वतः सांगतात ना, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरुकृपे. माझ्यापेक्षा अत्यंत ज्येष्ठ मंडळी आणि अनुभवी मंडळी आणि विशेष करून अभ्यास मंडळी इथे उपस्थित आहे. ज्ञानेश्वरीमध्ये बहुतांशी ठिकाणी जिथं जिथं गुरु हा शब्द येतो आहे तिथं तिथं ज्ञानोबारांची वाचा थांबत नाही असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे माझ्या थोड्या अल्प अभ्यासाने तर अनेक स्थळं ज्ञानेश्वरीमध्ये अशी आहेत की एखादा विषय सांगत असताना ज्ञानोबारांच्या मुखातून जर गुरु शब्द आला तर ज्ञानोबा एवढं गुरुंचं वर्णन करायला लागतात, एवढं गुरुंचं वर्णन करायला लागतात. सरते शेवटी निवृत्तीनाथांनी कुठंतरी म्हणावं, आता सद्गुरूंचं वर्णन बस झालं, पूर्वीचा चालू असलेल्या विषयाचं अनुसंधान राखून पुढचा विषय बोला. अशी अनेक स्थळं मी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दाखवते. याचा अर्थ गुरु हा शब्द ज्ञानोबारांचा अत्यंत प्रिय शब्द आहे किंवा गुरु या शब्दाबद्दल ज्ञानोबारांची अत्यंत आत्मीयता आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून गुरु हा शब्द, ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेला गुरु हा शब्द किंवा ज्ञानोबारांच्या समोर किंवा ज्ञानोबारांनी मांडलेली गुरु शब्दाची संकल्पना ही संकुचित नाहीये, ही व्यापक आहे. मी थोडं धावतं एक वाक्य सांगतो. गुरु व्यक्ती नसते तर गुरु हे तत्व असतं. ऐका, गुरु ही व्यक्ती नसते तर गुरु हे तत्व आहे. मी हे का बोलायला लागलो, मी याचंही उत्तर देऊन पुढे जातो. व्यक्ती म्हटलं की गुणदोषाचा विचार असतो, तत्व म्हटलं की गुणदोषाचा विचार असतो. पटतंय का पहा. व्यक्ती म्हटलं की तिथं काहीतरी दोषाचा विचार असतो. मी थोडं गमतीने पुढे बोलतो. कीर्तनकार व्यक्ती असतो पण गुरु मात्र तत्व असतं. पटतंय का पहा. कारण एखाद्या कीर्तनकाराचे दोष आपण लगेच काढतो म्हणजे आपल्याला ते चाललेलंच असते, नाही असं नाही. पण ती व्यक्ती आहे. कीर्तन झाल्यावर लोक बोलतील, नाही सगळं चांगलं वक्तृत्व होतं पण स्वरात नीट. किंवा एखादा सोरेल असेल तर हो सोरेल होतं हो, परंतु काहीच त्याच्याकडे भांडवलच नव्हतं असं म्हटलं जातं. काही त्याच्याकडे बोलण्याकरता भांडवल नव्हतं. ठीक आहे, हे एखाद्या कीर्तनकार व्यक्तीबद्दल आपण अशी मतं मांडू शकतो, परंतु गुरु या तत्वाबद्दल असं आपल्याला बोलता येत नाही. म्हणून मी गुरु हे तत्व म्हटलं, कारण गुरु व्यक्ती म्हटलं की तिथं गुणदोषांचा विचार येतो. गुरुचरित्र नावाचा ग्रंथ दत्त संप्रदायामध्ये प्रमुख ग्रंथ मानला जातो. आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरी, वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत ही आपली प्रस्थानत्री आहे. तरी अनेक वेळेला मी तर अशी जाहीर वाक्य असे सांगितलेले आहेत की ज्ञानेश्वरी म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज, गाथा म्हणजेच प्रत्यक्ष तुकाराम महाराज, भागवत म्हणजेच प्रत्यक्ष एकनाथ महाराज, अशी आपली धारणांच्या दृष्टीने आपला प्रवास बांधलेला असतो. दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र नावाच्या ग्रंथाला फार महत्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा फार महत्व आहे. त्याचे जे काही अध्याय असतील, त्याची पाठ पद्धती वगैरे मला त्याच्यात जास्त म्हणतायचं नाही. पण गुरुचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये गुरु शब्दाच्या संबंधाने ओवी अशी आहे, गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये पुरताची क्षण केवी होय परियसा. ऐका, ओवी सरळ आहे. गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण. मला एवढीच बस झाली होती. अमृताचा समुद्र म्हणजे गुरु नावाची ही दोन अक्षर आहेत. विठ्ठल याला लागून ज्ञानेश्वरीची एक ओवी देतो जी रोजच्या आपल्या रोजच्या पाठात आहे. गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजयसे. मी कधी कधी जेव्हा ज्ञानेश्वरीच्या थोड्याशा अभ्यासाकरता प्रवृत्त होतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. खरं तर ही ओवी 18व्या अध्यायामध्ये यत्र योगेश्वर कृष्ण या श्लोकाच्या खाली भाष्य करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले आणि त्याला वेगवेगळे दृष्टांत ज्ञानोबारांनी दिले. ज्या ज्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन आहे त्या त्या ठिकाणी विजय आहे हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी जी वेगवेगळी दाखले आपल्या समोर मांडले. बोलत असताना वेगवेगळी जे शंभू तेथे अंबिका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असं की जे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी चंद्र आहे तिथे तिथे चंद्रिका आहे, जिथं जिथं भगवान शंकर आहेत तिथे तिथे पार्वती माता आहेत,
जिथं जिथं संत आहे तिथं तिथं विवेक आहे, तसं जिथं जिथं कृष्ण अर्जुन आहे तिथं तिथं विजय आहे. एवढ्यावरही अर्जुना तुला कळत नसेल तर पुढचं नीट ऐक म्हटले, जिथं जिथं गुरु असतील तिथं तिथं ज्ञान आहे, जिथं जिथं ज्ञान असेल तिथं तिथं आत्मदर्शन आहे, जिथं जिथं आत्मदर्शन आहे तिथं तिथं समाधान आहे. मला आश्चर्याचं वाटतंय, ही ओवी सगळ्यांच्या पाठातली. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अति जैसे सगळ्यांच्या पाठातलं. मला आश्चर्य या ओवीचं असं वाटतंय. खरं तर ही ज्ञानेश्वर महाराजांनी यत्र योगेश्वर कृष्ण या श्लोकाच्या खाली दृष्टांता करता वापरलेली ही ओवी दृष्टांत आहे. म्हणजे जसे वर दृष्टांत दिले, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, तसा हा एक दृष्टांतच आहे म्हणून ज्ञानोबांनी वापरलं. पण माझ्या अल्प अभ्यासाने मी एक वाक्य सांगू, ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दृष्टांत सुद्धा सिद्धांत असतो, हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. पटते का? पहा, ज्ञानोबांनी दृष्टांताने वापरलेली ओवी, पण ही दृष्टांताने वापरलेली ओवी सुद्धा आपण अनेक वेळेला प्रवचना करता, चिंतना करता घेतो, कारण हा सिद्धांत आहे ना. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे, या ओवीला थोडंसं पाठीमागून सोडवत घ्या. समाधान हा शब्द जरा अगोदर घ्या. कुणीतरी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं असेल समाधानाकरता काय करावं, ज्ञानोबा बोलतात समाधानाकरता आत्मदर्शन हवं आहे. मग कुणीतरी विचारलं असेल आत्मदर्शनाकरता काय करावं लागेल, ज्ञानोबांनी सांगितलं त्याच्याकरता आत्मज्ञान हवं आहे. मग कुणीतरी विचारलं असेल आत्मज्ञानाकरता काय करावं लागेल, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्याच्याकरता गुरुच हवे, त्याच्याशिवाय ज्ञान मिळत नाही. थोडक्यात गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय दर्शन नाही, दर्शनाशिवाय समाधान नाही. विठ्ठल